पुण्याच्या दौंडेतून एक अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली. येथे एका महिलेने चक्क आपल्या 2 चिमुकल्यांची गळा आवळून हत्या केली. या निर्दयी मातेने पोटच्या पोरांना साखर झोपेत असतानाच त्यांची हत्या केली. त्यानंतर या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी या आरोपी महिला कोमल दुर्योधन मिंडे या 30 वर्षीय आईला अटक केली आहे. पती पत्नीच्या वादातून ही भयानक घटना घडल्याची माहिती समोर येते. काय घडलं ते जाणून घेऊयात. शनिवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती येथे ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येते. ही घटना समजताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंबा चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. शंभू दुर्योधन मिंडे वय वर्षे 1 आणि पियू दुर्योधन मिंडे वय वर्षे 3 अशी मयत मुलांची नावे, तर दुर्योधन आबासाहेब मिंडे वय वर्ष 35 असं जखमी झालेल्या पतीचं नाव. शनिवारी पहाटेच्या सुमारास शंभू आणि पियू ही दोन्ही चिमुरडी पोरं निजलेली होती. या दरम्यान पोरं साखर झोपेत असतानाच कोमलने त्यांचा जीव घेतला. ज्या पोरांना तिने स्वतः जन्म दिला, आपल्या हातांनी त्यांना वाढवलं, त्याच हातांनी गळा आवळून तिने दोन्ही मुलांची हत्या केली. तितक्यावरच थांबली नाही, तर त्यानंतर तिने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले. तिने पतीच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करून त्याला गंभीररित्या जखमी केला. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला कंटाळून कोमलने हे भयंकर पाऊल उचलल्याची माहिती मिळते. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान तरुणांमध्ये मोबाईल वापर आणि सोशल मीडियाचे व्यसन इतके वाढत आहे की अल्पवयीन मुले मुली सर्व मर्यादा ओलांडत आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील MIDC पोलीस ठाण्याअंतर्गत 3 अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. इयत्ता 7वीत शिकणाऱ्या एका मुलीने सतत मोबाईल फोन वापरल्याने वडिलांनी शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात घर सोडले. घरातून बाहेर पडताना तरुणीने 2 मैत्रिणींना सोबत घेतले. तिन्ही मुली 7व्या वर्गात शिकत होत्या. तिन्ही मुली 14 वर्षांच्या आहेत. तिन्ही मुली घरातून पळून गेल्याच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली. मुलीच्या पालकांनी MIDC पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत MIDC पोलिसांनी तपासासाठी स्वतंत्र पथके तयार करून CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे मुली अंधेरीहून दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेल्याचा सुगावा लागला. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी अवघ्या 4 तासात मुलींचा शोध घेतला. MIDC पोलिसांनी या मुलींना दादर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.